मुलीच्या आईनेच जावयाला चांगलाच धडा शिकवला. एकदा नक्की ऐका. ए सुधीर, उठ ना, ट्रेन येईलच इतक्यात. कसा लगेच उठशील म्हणा, कारण माझी आई येणार आहे ना. तुझ्या आईला आणायला बरे पहाटे 5 वाजताच उठून जातोस ते. मी गेले असते, पण एवढ्या लांब ड्रायव्हिंगची सवय नाही रे मला. दिशा आपल्या नवऱ्याला उठवतच म्हणाली. अगं काय कटकट आहे, उठतोय मी 5 मिनिटात. सुधीर फ्रेश होऊन खोलीतून बाहेर आला. हे काय, नवीन पडदे, नवीन बेडशीट, पिलो कवर, सगळं घर एकदम चकाचक. तुझी सासू आल्यावर तरी घर एवढं स्वच्छ असतं का? सुधीर दिशाने आणलेला चहा घेत म्हणाला. अरे, आपल्या लग्नानंतर आई पहिल्यांदाच येते आहे आणि माझी सासू येते ना तेव्हाही माझं घर स्वच्छच असतं बरं का. फक्त ते तुम्हाला दिसत नाही इतकंच. बरं मी गाडी काढते, चहा घेऊन पटकन खाली ये. थोड्याच वेळात सुधीर आणि दिशा स्टेशनवर पोहोचले. आईला पाहता दिशाला खूप आनंद झाला. लग्नानंतर जवळजवळ 2 वर्षांनी आई भेटत होती तिला. सुधीर आपल्या सासूबाईच्या पाया पडायला खाली वाकला आणि तशा सासूबाई म्हणाल्या, जावई बापू तेवढ्या बॅगा उचला हं माझ्या. फार नाहीत, 5च आहेत, असं म्हणत दोघी मायलेकी गाडीत जाऊन बसल्या. आणि दोघी मायलेकी गाडीत जाऊन बसल्या देखील सासूबाईंना एकदाही विचारावं वाटलं नाही की जावई बापू कसे आहात म्हणून. कशाबशा सुधीरनी बॅगा उचलल्या आणि तो गाडीजवळ गेला. डिकीत बॅगा ठेवून पाहतो तर काय, ड्रायव्हिंग सीटवर दिशा बसली होती आणि तिच्या बाजूला सासूबाई. अगं, आता तर तुला कॉन्फिडन्स नव्हता ना, इतक्या लांबवर गाडी चालवायचा. मी सोबत फक्त बॅगा उचलायला आलो की काय मग. हे शब्द सुधीरच्या ओठावर येऊनही मनातच राहिले आणि तो चरफडत मागच्या सीटवर जाऊन बसला. दिशू, अगं किती छान चालवतेस गाडी, आई आपल्या लेकीचं कौतुक करत म्हणाली. आणि दोघी मायलेकी घरी जाईपर्यंत गप्पा मारत राहिल्या. आईला घर खूप आवडलं. दिशू, किती छान ठेवलंस का घर तू, एकदम चकचकीत स्वच्छ. हे ऐकत ऐकत आणलेल्या बॅगा सुधीरने जवळजवळ खाली टाकल्या. अहो, अशा टाकू नका बॅगा, त्यात महागडे गिफ्ट्स आहेत, तुम्हाला द्यायला आणलेत ते. सासूबाईंच्या या वाक्यावर सुधीर आपला राग आवरत त्यांना सॉरी म्हटला. चहा पाणी झाल्यावर सासूबाईंनी सगळ्या बॅगा ओपन करून हे तुमच्यासाठी असं म्हणत सुधीरच्या हातावर शर्ट पीस आणि पॅन्ट पीसची एक पिशवी ठेवली आणि दिशाला साडी, एक पर्स, खाऊच्या पिशव्या, लोणची, चटण्या असा बराचसा त्यांनी आणलं होतं ते दिलं. तसा सुधीर चिडला. दिशाला मात्र एवढं सारं आणि माझ्या हातावर हे एवढंच. पण ओठावर आलेले शब्द गिळून तो आवरायला पळाला आणि अरे, आज जाऊ नको ना ऑफिसला, सुट्टी काढ, काहीतरी प्लॅन करू. दिशा आत येत सुधीरला म्हणाली. नको, मी जातो, चालू दे तुमचं. दोघी मायलेकीत मी कशाला पाहिजे मध्येच. तसंही मगाचपासून पाहतो आहे मी. तुझ्या आईला साधं विचारावं देखील वाटलं नाही जावई बापू कसे आहात म्हणून. साधी विचारपूस नाही की चौकशी देखील नाही. सगळं कौतुक आपल्या मुलीचं. आणि काय ग, जर तुलाच गाडी चालवायची होती तर मला सोबत कशाला घेऊन गेलीस त्या जड बॅगा उचलायला. तुमचं तुम्ही दोघी काहीही करा, पण मी ऑफिसला जाणारच, असे म्हणत सुधीर बाथरूममध्ये शिरला. आणि त्यात काय एवढं, अशा आविर्भावात दिशा पुन्हा बाहेर आली. काही वेळातच सुधीर आवरून बाहेर आला. सुधीर, आज कॅन्टीनमध्ये जेवशील? सॉरी, म्हणजे डबा नाही केला अजून. दिशा सुधीरला पाहतच म्हणाली. अगं, पण तुला माहिती आहे ना, मला कॅन्टीनचं जेवण नाही आवडत. सुधीर वैतागून म्हणाला. अरे, गप्पा मारण्याच्या नादात विसरलेच मी, दिशा म्हणाली. तशा सासूबाई मागून म्हणाल्या. अगं, जेवतील ते ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये, एका दिवसाने काय होतं. बरं, मी विश्रांती घेते, आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे ना. सासूबाई गेल्या तसा सुधीर धाडकन दार आपटून बाहेर पडला.
रात्री सुधीर घरी आला तेव्हा दोघी मायलेकी घरात नव्हत्या. स्वयंपाकाचाही पत्ता नव्हता. दुपारी जेवला नसल्याने त्याला जाम भूक लागली होती. कसाबसा त्याने चहा करून प्यायला. तोपर्यंत या दोघी आल्या. सुधीर, आम्ही दोघी जेवूनच आलो आहोत. तुला काही मागवू का, की खिचडी टाकू पटकन? दिशा घाईघाईने म्हणाली. काही नको, मी झोपतो उपाशीच. उगीच त्रास कशाला तुला, असे म्हणत सुधीर रागारागाने तिथून निघून गेला. पण रात्रभर दिशा आणि सासूबाईंच्या बोलण्याने सुधीरला झोपही लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्याला उठायला उशीर झाला. आज मात्र त्याचा डबा तयार होता. तो आवरून ऑफिसला जायला निघणार इतक्यात सासूबाई त्याच्या हातात डबा देत म्हणाल्या, जावई बापू, आज सगळं जेवण मी माझ्या हाताने बनवलं आहे बरं, बघा आवडतं का? तसा तो काहीच न बोलता डबा घेऊन सुधीर ऑफिसला निघून गेला. आई शेवटी वैतागून म्हणाली, दिशू, अगं हे असं खोटं वागायला नाही ग जमत बाई. खोटं वागायला जमत नाही ग बाई मला. आज रात्री जावई बापूंना खरं काय ते सांगूनच टाकू. तशी दिशाने मान डोलवली. सुधीर रात्री आनंदात घरी आला. दुपारचे सासूबाईच्या हातचे जेवण त्याला आवडले होतेच. शिवाय प्रमोशनच्या यादीत त्याचं नावही होतं. याचा आनंद त्याला होताच. सुधीर, जरा तुमच्याशी मला बोलायचं होतं. त्याचा मूड पाहून सासूबाई म्हणाल्या, बोला, आता काय? अशा आविर्भावात सुधीर सासूबाईंच्या समोर बसला. सुधीर, तुमच्या आई दिशाच्या सासूबाई तिला सारखे बोल लावतात. सतत मला फोन करून तिच्या तक्रारी सांगत राहतात. तुमची मुलगी अशीच वागते, तशीच वागते. पाहायला गेलं तर मला या 2 दिवसात तक्रार करण्यासारखं काहीच जाणवलं नाही. मुली शिकतात हो हळूहळू. जसा मुलांना नसतो तसाच त्यांनाही अनुभव नसतो संसाराचा. आम्ही मोठ्या माणसांनी त्यांना समजावून कधी रागावून सांगायचं, कधी सुनेचं कौतुक करावं, तर कधी हक्काने रागवावं. पण तिला दुर्लक्षित करू नये किंवा केवळ कामापुरतेच बोलू नये तिच्याशी. माझा स्वभाव कोणाला त्रास देण्यासारखा नाही आणि मी तक्रारही करत नाही. फक्त काळजीने बोलते इतकंच. जशी मुलाच्या आईला आपल्या मुलाची काळजी असते, तशीच लेकीच्या आईला लेकीची काळजी असतेच. खरं तर माझ्या लेकीच्या संसारात लक्ष घालणे हा माझा हक्कच नाही. आम्ही फक्त तुम्हाला थोडा अनुभव यावा म्हणून गेले 2 दिवस हे असं वागलो. तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका बरं. आत्ताशी कुठे तुमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. छान एन्जॉय करा, मस्त राहा. इतकेच ना? मी आईला समजावतो. आई, तुम्ही नका काळजी करू. सुधीर आपल्या सासूबाईंना म्हणाला, बघ, 2 शब्द गोड बोलले तर तुझ्या सासूला तू आई म्हणालास. मग माझी एवढीच अपेक्षा आहे की सासूबाईंनी माझ्याशी फक्त प्रेमानं बोलावं. दिशा सुधीरला म्हणाली, या असल्या गोष्टी आम्ही पुरुष लोक कधीच मनावर घेत नाही. जाऊ दे, सर्वांच्या घरी हे असेच असते म्हणून सोडून देतो. याचा त्रास आपल्या बायकोला किंवा आपल्या आईला होत असेल असे आम्हाला वाटतही नाही. केवळ आम्हाला त्रास नको म्हणून आम्ही या गोष्टी सोडून देतो. पण खरंच आई, तुम्ही नका काळजी करू. मी आईला नक्की समजावे आणि ती माझे ऐकेलही. सुधीरने आपल्या सासूबाईंना विश्वास दिला. तसे दिशाच्या आईला समाधान वाटलं. आपल्याला समजूतदार जावई मिळाला याचं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब